कुंकू आहे जे प्रत्येकाने डोक्याला धारण करायचं असतं, तेही शुद्ध हळदीचं धारण करायचं असतं. त्याच्यामध्ये केमिकल नको. आजकाल सध्या कलरचं कुंकू आहे ते नाही, जे शुद्ध हळदीपासून बनलेलं आहे. देवस्थानाच्या ठिकाणी ते मिळतं. असं शुद्ध कुंकू लावत असताना समोरचं हे जे सर्वात पहिलं बोट आहे, याने पितरांना कुंकू लावत असतात किंवा पितरांना जे पण काही आपण चंदन म्हणा काय जे म्हणा लावतो ते याने प्रयोग करायचा असतो. मधातल्या बोटाने स्वतः कुंकू पुरुष मंडळी ज्यावेळी लावतात देवासमोर बसलेले असताना, मुळात आमची फजितीच अशी आहे की आम्ही कधी देवपूजाच करत नाही, नाही का? करता का? आजकाल असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, देवपूजा आजकाल महिला मंडळी करतात घरातल्या घरात. तुम्ही करता का? तुमचे पुरुष करतात का? नाही करत ना. काही काहींचे करतात. पण आपलं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं बघा, पुण्यकर्म करताना घरातल्या कर्त्या माणसाने पुण्यकर्म करत असतात. कारण त्या कर्त्या माणसाने केलेलं जे पुण्य आहे ते प्रत्येकाला लाभी लागत असतं, प्रत्येकाला मिळत असतं. म्हणून आधी पतिदेव हातात आरती घेतात आणि पत्नी त्यांना हात लावते, म्हणजे अर्ध पुण्य तिला मिळतं. म्हणून घरातली देवपूजा स्त्रियांनी नाही करायची कधीच. माझं बोलणं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही पुराण उघडून बघा. आपलं धर्मशास्त्र सांगतं घरातल्या कर्त्या पुरुषाने कधीही घरातल्या लक्ष्मीचं म्हणा किंवा देवतेचं म्हणा पूजन करावं. कुठलंही पूजन, दिवाळीचं सुद्धा पूजन घरातल्या कर्त्या माणसाने करायचं असतं. आपल्या पतीने म्हणा, आपल्या सासरेबुवांनी म्हणा, मोठ्या माणसाने. बायकांनी, पत्नी तशी पण अर्धांगिनी असते. पतीने जेही पुण्यकर्म केलं त्यातला अर्धा वाटा पत्नीला मिळतोच मिळतो. तिने नाही देवधर्म केला तरी चालेल, तिने फक्त पतीची सेवा करायची. कलियुगातला हा धर्मच आहे. पण आजकाल आम्ही पतिव्रता नाही पतिवर्ता झालेलो आहोत ना, पतीच्या डोक्याच्या वरून गेलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्हाला थोडं कमीपणा वाटतो या गोष्टीचा. लक्ष्मी नारायणाचा जोडा आपण म्हणतो, पण त्या घरातल्या लक्ष्मीने स्वतः लक्ष्मी आहे म्हणून मग माझाच मान ठेवा असं नाही बरं करायचं. नारायणाने सुद्धा मी नारायण आहे माझंच ऐक असं नाही करायचं. जीवनसूत्र चालवण्यासाठी एकमेकांचा आदर महत्वाचा.